भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू झाली। मुंबईतील लोकसभेची एक जागा देऊन मनसेला सोबत घेण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत। मनसे संदर्भात पडद्याआड काय घडतंय पाहूया TV9 चा हा स्पेशल रिपोर्ट। भाजप आणि मनसेत युतीसाठी पुन्हा दिल्लीत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाल्याचं कळतंय। लोकसभेच्या दक्षिण मुंबईच्या जागेवर चर्चा सुरू झाली असून दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार आहे। मात्र भाजपच्या कमळ चिन्हावर मनसेच्या उमेदवारांना लढावं असा आग्रह भाजपचा असल्याचं सूत्रांकडून समजतंय। भाजप मनसेचं ठरल्यास दक्षिण मुंबईतून मनसेच्या बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळू शकते। युतीची चर्चा सुरू असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनीही स्पष्ट केलं। आज तरी या विषयावर निर्णय झालेला नाही। या विषयावरची चर्चा योग्य पातळीवर चालू आहे। भाजपच्या पहिल्या यादीत 2 उमेदवार जाहीर करण्यात आले। उत्तर मुंबईतून पियुष गोयल, उत्तर पूर्व मुंबईतून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली। उत्तर पश्चिम मुंबईतून विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर असून ठाण्याच्या बदल्यात भाजपनं ही जागा आपल्या वाट्याला घेतल्याची सूत्रांची माहिती आहे आणि भाजप इथून अमित साटम यांना तिकीट देण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य मुंबई ही जागा भाजपचीच असून पूनम महाजन खासदार आहे। मात्र यावेळी आशिष शेलारांचं नाव चर्चेत आहे। दक्षिण मध्य मुंबई ही जागा शिंदेंच्या शिवसेनेची असून राहुल शेवाळे खासदार आहे। पुन्हा शेवाळेंनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे। आणि दक्षिण मुंबईतून सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार असून या जागेवरून भाजप आणि मनसे चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। आता मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा देऊन मनसेसोबत भाजप युती का करू शकते तेही समीकरण समजून घेऊया। मुंबईतली उद्धव ठाकरेंची सहानुभूती कमी करण्यासाठी युती होऊ शकते। गेल्या 9 दिवसात राज ठाकरेंनी उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला। मात्र उर्वरित मतदारसंघातले दौरे राज ठाकरेंनी अचानक रद्द केले। त्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। दक्षिण मुंबईत येणाऱ्या लालबाग परळ भागात बाळा नांदगावकरांचा चांगला होल्ड आहे। शिवसेनेच्या फुटीमुळे मतांचं विभाजन आणि भाजपच्या मतांमुळे नांदगावकर विजयी होतील असं भाजपला वाटतंय। मनसे महायुतीत आल्यास आगामी महापालिका निवडणुकांमध्येही भाजपसोबत मनसेलाही फायदा होईल। विशेष म्हणजे दक्षिण मुंबईत भाजपच्या राहुल नार्वेकरांचं नाव आतापर्यंत चर्चेत होतं। नार्वेकरांचे दौरेही सुरू झाले। मात्र धक्का तंत्रात भाजप माहेर आहे। त्यामुळे भविष्यातील समीकरण जुळवण्यासाठी महायुतीत आणखी एक मित्रपक्ष मनसेच्या रूपात येऊ शकतो। पण शिंदेंच्या शिवसेनेकडून दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेची आहे। मग अचानक मनसेची एंट्री कशी असं शिरसाट म्हणतात। आता ही जागा मुळामध्ये शिवसेनेची आहे। मग त्यात राहुल नार्वेकरचं नाव कसं आलं, मग त्यात मनसेचं नाव कसं येतं, या सर्व चर्चा होईल। जो पण चर्चा होत नाही तोपर्यंत फायनल काही सांगू शकणार नाही। भाजप आणि मनसेत युती होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। भाजपच्या एकाही नेत्याकडून खंडन करण्यात आलेलं नाही। या उलट फडणवीसांनी तर योग्य वेळी निर्णय होईल असं म्हटलंय। देखिए, आज इसके बारे में मैं आधिकारिक तौर पर कुछ नहीं कह सकता और मुझे ऐसा लगता है चर्चाएं तो बहुत होती रहती है, लेकिन अगर कोई निर्णय होगा तो आपको बताएंगे। 18 वर्षात मनसेनं कुणाशीही युती किंवा आघाडी केलेली नाही। मात्र गेल्या वर्षीच राज ठाकरेंनी आपण सत्तेपासून दूर नसणार, मनसे सत्तेत असेल असा विश्वास व्यक्त केला। एक मी तुम्हाला खरंच सांगतो, आपण सत्तेपासून दूर नाही होत, हे मळप दूर होईल। मी उगाच तुम्हाला आशा नाही देते। मी तुम्हाला नुसती आशा दाखवत नाहीये, मी तुम्हाला, मला माहिती आहे ते। निवडणुका होऊ देत महानगरपालिकेच्या, आपण महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये असणार म्हणजे असणार। आता मनसे आणि भाजपमध्ये चर्चा सुरू झाली। भाजपचे नेतेही ते मान्य करतात। त्यामुळे काही दिवसातच अधिक स्पष्टता येईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।